नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण 30 सप्टेंबर 2020च्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघणार आहोत। तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाइटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता। फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता। आजची जी पहिली न्यूज आहे ती भारत चीन सीमावादासंबंधीची आहे। एकंदर आताची परिस्थिती अशी आहे की युद्धही नाही आणि शांतताही नाही। आता 1959ची प्रत्यक्ष ताबारेषा कधीही मान्य केलेली नाही असं भारताने स्पष्टपणे चीनला सांगितलेलं आहे। ही जी 1959ची प्रत्यक्ष ताबारेषा आहे ती चीननी एकतर्फीच तयार केलेली आहे। त्याच्यामुळे 1959ची चीनची एकतर्फी ठरवलेली प्रत्यक्ष रेषा भारताने काल 29 सप्टेंबर रोजी क्लिअर करून दिलेलं आहे की ही आम्हाला मान्य नाही आणि कधीही नव्हती। आता हे झालं कुठून, तर लद्दाखमध्ये ज्या पायाभूत सुविधा प्रकल्प भारत उभारतो आहे तिथले जे रस्ते असतील आणि त्या सगळ्या गोष्टी की पॅनगॉन्गचा जो एरिया आहे तर तिथं पायाभूत सुविधांचं कार्य आपलं चालू आहे आणि त्या हिच्यामध्ये चीन जो आहे चीनने त्याला आक्षेप घेतला होता आणि 1959च्या प्रत्यक्ष ताबारेषेचा मुद्दा उपस्थित केला होता। आता चीनचं परराष्ट्र मंत्रालय याच्याबद्दल काय म्हणतं, तर त्यांच्या परराष्ट्र मंत्रालयाचे जे प्रवक्ते आहेत वांग वेनबिन यांनी ती भूमिका मांडली आहे की त्यांनी म्हटलं होतं की चीन 1959मधल्या प्रत्यक्ष ताबारेषेचं पालन करतो। आता ते त्यांनीच ठरवली तर ते करतात। भारताचे तत्कालीन पंतप्रधान म्हणजे 1959मध्ये पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना त्यांचे चीनमधले जे समपदस्थ होते चौ एन लाय यांनी 7 नोव्हेंबर 1959मध्ये एक पत्र पाठवलं होतं आणि हा प्रत्यक्ष ताबारेषेचा प्रस्ताव दिला होता। आता त्यांच्या स्टेटमेंटमध्ये पण बाकी प्रस्ताव दिला आहे, अप्रूव्ह केला का भारताने, नक्कीच नाही। भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही भूमिका स्पष्ट केलेली आहे। अनुराग श्रीवास्तव आपले प्रवक्ते आहेत परराष्ट्र मंत्रालयाचे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की 1959ची जी एकतर्फी तथाकथित प्रत्यक्ष ताबारेषा आहे ती चीनने ठरवलेली आहे। भारताने कधी याला मान्यता दिलेली नाही। भारताची ही सातत्यपूर्ण भूमिका आहे, ती सर्वांना माहीत आहे, सर्वश्रुत आहे आणि चीनलाही भारताची भूमिका माहीत आहे ना। तर हे भारताने क्लिअर केलेलं आहे। प्रत्यक्ष ताबारेषा त्याच्यावर शांतता निर्माण करण्यासाठी भारत आणि चीनमध्ये 1993च्या करारासह अनेक द्विपक्षीय करार झालेले आहेत की ताबारेषा, तिथली शांतता, त्या सर्व गोष्टींना 1993चा करार आणि त्याच्याबरोबर बरेचसे द्विपक्षीय करार झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये प्रत्यक्ष ताबारेषा संरेखनाबद्दल उभयपक्षी मान्यतेपर्यंत पोहोचलेली कटिबद्धता व्यक्त करण्यात आलेली आहे। तर एवढं लक्षात ठेवा की 93चा जो करार आहे आणि त्याच्यानंतर बरेचसे करार की प्रत्यक्ष ताबारेषेवर शांतता असावी आणि ही शांतता चीनने मेंटेन करावी हा आग्रहही आहे। एकतर्फी प्रत्यक्ष ताबारेषेचा आग्रह हा कराराचा भंग करणारा आहे, भारताने क्लिअर केलेला आहे। पण आताची परिस्थिती अशी आहे की धड इथं युद्धही नाही आणि शांतताही नाही ना, हे जास्त त्रासदायक असतं। सो अशी परिस्थिती सध्या आहे। FTIIच्या अध्यक्षपदी दिग्दर्शक शेखर कपूर जे आहेत त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। शेखर कपूर गेल्या 2-1 महिन्यामध्ये ते सुशांत सिंग राजपूत केसच्या वेळेस त्यांचं नाव पण आलं होतं बऱ्यापैकी समोर की त्यांच्याबरोबर तो मूव्ही करणार होता, परंतु धर्मा प्रोडक्शनने तो मूव्ही केला नाही वगैरे। सो शेखर कपूर जे आहेत तर त्यांचं जे ट्रॅक रेकॉर्ड आहे एकंदरीतच बॉलिवूडमधलं आणि इंग्लिश चित्रपटही त्यांनी दिग्दर्शित केलेले आहेत। राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था जी आहे FTII त्याच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर यांची नियुक्ती। आता ही नियुक्ती कोण करतं? माहिती आणि प्रसारण मंत्रालय, ओके, केंद्र सरकारचं जे माहिती प्रसारण मंत्रालय आहे त्यांनी 29 सप्टेंबर रोजी ही घोषणा केली। कार्यकाल कितीपर्यंत असेल तर 3 मार्च 2023 पर्यंत त्यांचा कार्यकाळ असणार आहे। शेखर कपूर जे आहे त्यांनी दिग्दर्शन, अभिनेता या क्षेत्रामध्ये 1974 पासून काम केलेलं आहे। 1983मध्ये मासूम चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून त्यांनी पदार्पण केलं। याच्या आधी काय होतं तर अभिनेते म्हणून 74 पासून काम चालू होतं। 83मध्ये मासूम चित्रपट जो होता तर त्यांनी त्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं, तो त्यांचा पहिला चित्रपट होता। दिग्दर्शनामध्ये तुम्ही हिंदी चित्रपट जर बघितले त्यांचे तर मिस्टर इंडिया, बँडिट क्वीन, मान्सून। हा बँडिट क्वीन चित्रपट जो आहे तो फुलनदेवीच्या जीवनावर आधारित आहे। तर फुलनदेवीचं मोस्ट प्रॉब्ली जसं होतं तसं जीवन दाखवण्याचा शेखर कपूर यांनी प्रयत्न केला होता आणि त्याच्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार पण मिळालेला आहे। इंग्लिश चित्रपट पण दिग्दर्शित केलेले आहेत, एलिझाबेथ, पॅसेज, न्यूयॉर्क, आय लव्ह यू, 4 फिदर्स आणि याच्यातला एलिझाबेथ चित्रपट जो आहे त्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट ब्रिटिश चित्रपटाचा बाफ्टा पुरस्कार पण आहे। म्हणजे शेखर कपूर कसा आहे ना की म्हणजे चित्रपट सृष्टीमध्ये 2 प्रकारची लोक असतात की एक फक्त मसाला देऊन फक्त आपला पैसे कमवणे हा एक निव्वळ निखळ मनोरंजन
हा ना, तिच्यात मनोरंजन कमी, नॉनसेन्स जास्त असतं. आणि काही लोक असे आहेत की त्यांनी खरंच रंगमंच जो आहे तर त्याच्याशी निगडीत प्रयोग आणि त्याच्यातून खूप चांगलं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिच्यातलं शेखर कपूर हे एक नाव आहे. त्यांना पुरस्कार पण दिलेला आहे सरकारद्वारे, हा पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे त्यांना. त्याच्यानंतर ॲम्नेस्टी इंटरनॅशनल हिने भारतातलं कामकाज बंद केलेलं आहे. ॲम्नेस्टी इंटरनॅशनल तुम्हाला आधी मी सांगितलं होतं, ॲम्नेस्टी इंटरनॅशनल ही आंतरराष्ट्रीय स्तरावर मानव अधिकारांसाठी काम करणारी संस्था आहे, बिगर सरकारी संस्था. आणि ॲम्नेस्टी इंटरनॅशनलचं भारतातलं काम बंद होणं हे भारतासाठी चांगली बाब नाही आहे, है ना. कारण ॲम्नेस्टी इंटरनॅशनल ही काही है ना गल्लीतली NGO नाही आहे, किंवा हे फार मोठं प्रकरण आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरचं. आणि त्यांनी जे आरोप आपल्या सरकारवर केले आहे तर ते गंभीर आहेत. म्हणजे केंद्र सरकारने आमची खाती गोठवली आणि त्याच्यामुळे आम्ही 29 सप्टेंबर रोजी सर्व कामकाज बंद केलं आहे, सर्व कर्मचाऱ्यांना घरी जायला सांगितलं आहे. आता ही जी संस्था आहे ॲम्नेस्टी इंटरनॅशनल इंडिया, आता कसं आहे ना की ॲम्नेस्टी इंटरनॅशनल हे आंतरराष्ट्रीय स्तरावर एक झालं, मग ते ज्या ज्या देशात आहे ते पुढे लावतात ॲम्नेस्टी इंटरनॅशनल इंडिया. तर ॲम्नेस्टी इंटरनॅशनल इंडिया आणि इतर स्पष्टवक्त्या मानवी हक्क संघटना ज्या आहेत तिच्यावर सरकारने दडपशाहीची कारवाई केलेली आहे, असं ॲम्नेस्टी इंटरनॅशनलचं म्हणणं आहे. तर हे जे आरोप आहे हे गंभीर आहे, कारण हे फक्त आता भारतात नाही, हे आंतरराष्ट्रीय स्तरावर जाणार हे प्रकरण. सरकारविरोधात सत्य जो बोलेल त्याला त्रास देण्यात येतो आणि आम्ही आंतरराष्ट्रीय भारतीय कायद्यांचं पालन करून सुद्धा आम्हाला त्रास देण्यात आला, असं ॲम्नेस्टी इंटरनॅशनलचं म्हणणं आहे. आणि तो त्रास इतका होता की आम्हाला सगळं बंद करावं लागलं. भारत सरकारची भूमिका आहे याच्यावर. भारत सरकार काय म्हणतं की ॲम्नेस्टी इंटरनॅशनल विरोधात सक्तवसुली संचालनालयाने चौकशी केलेली नाही. ॲक्च्युली EDनी यांचे जे काय अकाउंट्स होते, गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे की यांच्याशी संबंधित एक खाजगी कंपनी होती, निर्यातीतून मिळवलेल्या 51 कोटीची चौकशी EDनी केली होती. तर ही ॲम्नेस्टी इंटरनॅशनलची नाही आहे, त्यांच्याशी रिलेटेड एका खाजगी कंपनीची आहे. पण ॲम्नेस्टी इंटरनॅशनलचे जे आरोप आहे, सरकारची जी काही भूमिका आहे किंवा सरकारने एक्सप्लेनेशन जे दिलेलं आहे, आता याच्यातून बघूयात येत्या काळात गोष्टी कशा होतात. ॲम्नेस्टी इंटरनॅशनल 1961 स्थापना आहे बघा, 160पेक्षा अधिक देशाचे सदस्य आहेत आणि मूलभूत मानवी हक्क प्रस्थापित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर बिगर सरकारी संस्था काम करते. याच्यावर UPSC प्रिलिम्समध्ये प्रश्न आहे. ओके, त्याच्यानंतर म्हणजे जे काही IB, बँकिंग याच्यात पण हा प्रश्न, सिंपल प्रश्न विचारलेला आहे की ॲम्नेस्टी इंटरनॅशनल काय करतं बाबा किंवा काय आहे, तर मानवी हक्कांसाठी लढणारी एक बिगर शासकीय संस्था, दॅट्स इट, एवढंच विचारलेलं आहे. ओके, आता इथं UPSC प्रिलिम्सला विचारलं आहे म्हणजे हे UPSCचं MPSCचं नाही आहे असं नाही. NCERT जर तुम्ही वाचता तर NCERTमध्ये तुम्हाला ॲम्नेस्टी इंटरनॅशनलचा एक बॉक्स सापडेल आणि हा प्रश्न येत्या काळात MPSCमध्ये पण विचारलं जाणं अपेक्षित आहे. ॲम्नेस्टी इंटरनॅशनल याच्या आधी न्यूजमध्ये होतं, आपण बघितलं होतं. हाथरसमधला जो सामूहिक बलात्कार होता तिच्यातल्या पीडितेचा मृत्यू झालेला आहे आणि तुम्ही सोशल मीडिया आणि सर्वदूर बघितलं असेल की आता त्याच्या अगेन्स्ट जे काही आहे प्रदर्शनं असतील आणि सगळ्या गोष्टी, आणि जे 4 तिच्यामधले है ना गुन्हेगार आहेत तर त्यांना फाशीची शिक्षा द्या, गंभीर शिक्षा द्या वगैरे वगैरे. आता खरं तर महिला सुरक्षा है ना, वुमन सेफ्टी अँड सिक्युरिटी हा मुद्दा जो आहे हा फार आधीपासूनचा आहे. म्हणजे ही काही पहिली बाब नाही आपल्या इथं की एक दिवस असा नाही आहे की तुम्हाला रेपची केस सापडणार नाही पेपरमध्ये. तर हाथरस सामूहिक बलात्कार याच्यामुळे येत्या काळामध्ये वुमन सेफ्टी सिक्युरिटीचे जे इश्यू आहेत ते परत एकदा तिच्यावर फोकस असणार आहे आणि परीक्षेत ते विचारले जातील. एकंदरीत तिच्यात काय असतं की शासनातर्फे बरेचसे कायदे आहेत पण कुठंतरी कायदा हा 100% वर्क करत नाही. मग हिच्यामध्ये काय असतं ना की हिच्यामध्ये सोसायटीचा रोल, समाजाची भूमिका काय आहे. आता हे जे प्रकरण आहे या प्रकरणामध्ये कम्प्लिटली जो इश्यू आहे तो जातीयवादाचा इश्यू समोर येतो आहे. मग एकंदर भारतीय देशामध्ये मग आपण कलम 17 आणि त्या सगळ्या गोष्टी बघतो. मग भारतीय संविधान फक्त काय MPSC UPSCला वाचण्याची गोष्ट आहे का? ते इम्प्लिमेंट कधी होणार, ते लोकांपर्यंत कधी जाणार, अधिकारांचं जे काही अवेअरनेस आहे अधिकारांबाबत ती कधी येणार. सो समाजाची जी भूमिका आहे तर ती याच्यामध्ये फार महत्त्वाची आहे. आणि UPमध्ये याच्या आधी एक प्रकरण घडलेलं आहे की जिच्यामध्ये खूप ते फार तिच्यामध्ये राजकीय वरदहस्त असणारी किंवा स्वतः राजकारणामध्ये ॲक्टिव्ह असणारी लोक आणि त्यांनी कशा पद्धतीने ते सगळं मॅन्युप्युलेट केलं. तर हा जो मुद्दा आहे तर हाथरस सामूहिक बलात्कार है ना, तर हे ॲक्सेप्टेबल तर बिलकुल नाही. परंतु येत्या काळामध्ये एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू काही गोष्टी लक्षात ठेवा की वुमन सेफ्टी सिक्युरिटी, महिलांसाठीचे कायदे कुठले आहेत आणि तुम्ही काय सजेस्ट कराल जेणेकरून अशा घटना येत्या काळात होणार नाहीत. हिच्यामध्ये 3 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात बघा. एकतर समाज असतो, दुसरं असतं कुटुंब. म्हणजे एकतर आहे की हे जे गुन्हेगार आहेत
किंवा ज्या ज्या प्रत्येक केसमध्ये कोणीतरी असतो, सो त्यांच्या कुटुंबाची भूमिका, त्यांच्या पालकांची, त्यांचं जे अपब्रिंगिंग आहे. सो डिग्निटी ऑफ वुमन कशात आहे? फंडामेंटल ड्युटीमध्ये आहे. फंडामेंटल ड्युटी आपण वाचतो. MPSCने प्रश्न विचारला आहे एकदा, डिग्निटी ऑफ वुमन कुठं आहे? तर फंडामेंटल ड्युटीमध्ये आपण वाचतो. मग ते डिग्निटी ऑफ वुमन ते इम्प्लिमेंट का होत नाही? तर मग कुटुंब, आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाचा तिसरा एक फॅक्टर असतो, तो म्हणजे तुमच्या शैक्षणिक संस्था. म्हणजे तिथंही हे शिकवलं जाणं फार गरजेचं आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये डिग्निटी ऑफ वुमन, इंडियन सोसायटी. सो समाज एक आहे, शैक्षणिक संस्था आहेत आणि कुटुंब आहे. हे पॅरलली वर्क करतं. शेवटी हिच्यामधून घडून घेणारे लोक राजकारणात आहेत, ते प्रशासनात आहेत. तर तो मुद्दा एक लक्षात ठेवा. आणि अशा पद्धतीच्या गोष्टी ज्या आहेत किंवा ही जे बलात्काराच्या घटना आहेत त्या कधीही घडू नयेत. म्हणजे महिलांसाठी, म्हणजे सातच्यात घरात नावाचं जे प्रकरण आहे ना, ते संबंधच येत नाही. म्हणजे तिला वाटलं 12 वाजता फिरायचं आहे, ती 12 वाजता फिरायला जाऊ शकते. आणि तितकं सेफ एन्व्हायरमेंट आपण क्रिएट केलं पाहिजे. आणि ही जबाबदारी फक्त व्यवस्थेची नसते, ही त्या समाजाची सुद्धा असते. सो ती मेंटॅलिटी आणि त्या सगळ्या गोष्टी. आता हे कलाकारांकडून निषेध है ना. आता खरं तर बघा, हे मीडिया जे आहे की कलाकार, आता कलाकारांकडून काय निषेध ना, म्हणजे सामान्य माणूस प्रत्येकजण निषेध करतोय की याचा. हा जो बॉक्स आहे, या बॉक्समुळे सगळं प्रकरण वाढत जातं बघा, है ना. सो सगळे ऑल आर इक्वल. आर्टिकल 14, कलाकारांकडून काय निषेध, सगळं करणार. आता दुसरा मुद्दा इथं आहे मी टू मुवमेंट. मी टू मुवमेंटवर आपलं सेपरेट लेक्चर आहे, तुम्ही बघू शकता. मी टू @ सुशील स्पॉटलाईट सर्च करा गुगलवर. आता दुसरा मुद्दा याच्यामध्ये आहे की बियॉन्ड मी टू आपण गेलं पाहिजे. आता काय होतं ना, आता ही केस सध्या सुरू आहे की पायल घोष अभिनेत्री आहे, तिने अनुराग कश्यपवर मी टूचे सेक्सुअल मिसकंडक्टचे आरोप लावलेले आहेत आणि तिला आता वाय सुरक्षा पाहिजे, त्याच्यानंतर त्याला अटक करा वगैरे वगैरे. सो मी टू जे मुवमेंट आहे, तर या मी टूचे 2 आस्पेक्ट आहेत. याचा पॉझिटिव्ह पण आहे, याचा निगेटिव्ह आस्पेक्ट पण आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल तर 2019मध्ये साहित्याचे 2 नोबेल जाहीर झालेलं आहे, 2018चं आणि 2019चं. 2018मध्ये का साहित्याचं नोबेल दिलं नव्हतं? कारण साहित्याचं नोबेल जे होतं तर तिच्यातली जी कमिटी होती, त्या कमिटीमधल्या एका व्यक्तीवर मी टूच्या अंतर्गत सेक्शुअल हॅरॅसमेंटचे आरोप झाले होते. सो ते म्हटलं की बाबा आधी आम्ही आता म्हणजे स्वतःचं परीक्षण करतो, नंतर पुढच्या वर्षी डिक्लेअर करू, म्हणून 2019मध्ये. मी टू मुवमेंट जी आहे, त्या मी टू मुवमेंटमध्ये आता एक गोष्ट आहे की परत तोच मुद्दा येतो जो वरच्या याच्यात आपण बघितला की बाबा हे जे हाथरस सामूहिक बलात्कार आहे, मी टूमध्ये काय आहे, तेच सेक्सुअल हॅरॅसमेंटच आहे. आणि अशा कितीतरी गोष्टी आहेत तिच्यामध्ये. परत तोच मुद्दा आहे तो सगळा की जे कायदे आहेत है ना, आयडेंटिटीचे इश्यू आहेत, इंटरनेटचे इश्यू आहे. आजकाल सोशल मीडिया जो आहे, सोशल मीडियावर जे काही पॅरलल सगळं चालतं की सोशल मीडियावर एखाद्या व्यक्तीला है ना. आता अनुराग कश्यपच्या बाबतीत बघा तुम्ही, अनुराग कश्यपला काही लोकांनी सपोर्ट केला आहे, काही लोक विरोधात बोलत आहे, काहींनी पायल घोषला सपोर्ट केला असेल. म्हणजे मीडिया ट्रायल नावाची जी गोष्ट आहे, पॅरलल ट्रायल सुरू होऊन जाते. तो मीडिया ट्रायल हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे की सोशल मीडियाची जी काही भूमिका आहे ती तुम्ही प्रॉपरली केली पाहिजे. सो याच्याबद्दल तर डिक्लेअर आपण आपल्या याच्यात केलेलं आहे, स्पेसिफिक लेक्चर तुम्ही बघू शकता मी टूचं. आता वारांगणांना ओळखपत्र न मागता शिधा वाटप करा. कारण वारांगणा म्हणजे जे काही प्रॉस्टिट्यूशन वेश्या व्यवसायामध्ये आहेत, तर ह्या कोविड-19मध्ये त्यांचा जो पूर्ण व्यवसाय आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत ते निगेटिव्हमध्ये गेलेलं आहे. आणि त्यांची जी अवस्था आहे म्हणजे आर्थिक स्तरावर ती खूप वाईट आहे. आणि त्याच्यामुळे राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था नॅको है ना आणि कायदेशीर सेवा अधिकाऱ्यांनी ओळख ज्यांची पटवलेली आहे अशा वेश्यांना किंवा प्रॉस्टिट्यूट्स, वारांगणा, त्यांना सर्व राज्यांनी कोरडा शिधा कुठेही ओळखपत्र मागता द्यावा असा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे. की जे काही यांना है ना कोरडा शिधा म्हणजे अन्नधान्य जे आहे, आपण जसं नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट आहे तर त्याच्या अंतर्गत यांना द्यावं, हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. दॅट्स वाय हे आपल्यासाठी महत्त्व आहे. ओके. म्हणजे आता 2-3 दिवसांपूर्वी आपण बघितलं होतं की प्रॉस्टिट्यूशन क्रिमिनलायझेशन नाही आहे असं हायकोर्ट म्हणतं है ना. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्या सगळ्या याच्यामध्ये आहे डिग्निटी ऑफ वुमन. परत एकदा तोच मुद्दा आहे आणि याच्यासाठी टोटल सोसायटी असेल, फॅमिली असेल, तर त्या सगळ्या गोष्टी आपण परत तिथंच येतात. सो हे परत एकदा न्यूजमध्ये आहे, तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ग्लोबल कॉमन्स नावाची कन्सेप्ट आहे बघा, मॅनेजिंग द ग्लोबल कॉमन्स. ग्लोबल कॉमन्समध्ये काय काय येतं बरं? आता बघा, ग्लोबल म्हणजे काय, जागतिक स्तरावर है ना, सर्वांसाठी, आपल्यांसाठी. आणि कॉमन्स म्हणजे सर्वांसाठी कॉमन असणाऱ्या गोष्टी. मग ग्लोबल कॉमन्स ही गोष्ट काय आहे की त्याला तुम्ही एका विशिष्ट याच्यामध्ये की नॅशनल ज्युरिस्डिक्शनमध्ये बांधून ठेवू शकत नाही की ते फक्त नॅशनलशी रिलेटेड नाही, ते ग्लोबल आहे. मग याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतात की झोनॅटिक डिसीज, कोविड-19 आहे, ग्रीन हाऊस गॅस आहे, बायोडायव्हर्सिटी रिडक्शन होतं आहे, ओव्हर फिशिंग आहे,
त्याच्यानंतर प्लॅस्टिक वेस्ट आहे. म्हणजे काय की जागतिक स्तरावरचे हे जे प्रॉब्लेम्स आहेत हे सर्वांसाठी कॉमन आहे. दॅट ग्लोबल कॉमनचं हे एक चांगलं उदाहरण आहे. आणि याच्याकरता तुम्ही लोकल लेवलपासून ग्लोबल लेवलपर्यंत काम करणं अपेक्षित आहे. सो एवढी एक कन्सेप्ट लक्षात ठेवा की ग्लोबल कॉमन्स नावाचा कन्सेप्ट काय आहे आणि आपल्याला सेल्फ गव्हर्नन्स ऑफ लोकल कॉमन्स है ना, बट प्रोव्हाइडेड सेफगार्ड्स ॲट व्हेरियस लेवल. मग आता लोकल कॉमन्स काय ना की जागतिक स्तरावरचे कॉमन्स तुम्ही जसे बघताय तसंच स्थानिक स्तरावर काय गोष्टी आहेत, जसं रिसोर्सेस आहेत, संसाधनं, तर ती संसाधनं लोक स्वतःहून ग्लोबल कॉमन्स जसं आहे तसं लोकल कॉमन्समध्ये स्थानिक स्तरावर ज्या काही गोष्टी कॉमन आहेत तर त्या खूप प्रॉपरली लोक डिस्ट्रीब्यूट करतात का तिथंही परत मग त्याच्याही थेरीज आहेत वेगवेगळ्या लोकांच्या की पर्टिक्युलरली आता गॅरेट हार्डिन जो आहे त्यांनी म्हटलेलं आहे 1968 की ट्रॅजेडी ऑफ कॉमन्स म्हटलेलं आहे त्यांनी की कारण कम्युनिटी मॅनेज करू शकत नाही शेअर्ड रिसोर्सेस आणि त्याच्याकरता गव्हर्नमेंटचं इंटरव्हेन्शन गरजेचं असतं. 1990 इलिनॉरने म्हटलेलं आहे, इलिनॉर ऑस्ट्रॉम, की लोक जे आहेत ते प्रॉपरली मॅनेज करू शकतात. सो वेगवेगळ्या थेरीज आहेत लोकल कॉमन्स, ग्लोबल कॉमन्स, तेवढं एक लक्षात ठेवा. श्रीलंकेने कॅटल स्लॉटरवर जे काही पशुहत्या आहे कॅटल स्लॉटर त्याच्यावर बंदी आणलेली आहे आणि पशुहत्येवर बंदी आणलेली आहे त्याचं रिझन असं आहे की सिंहला आणि बुद्धिस्ट गट जे आहेत त्यांनी ही मागणी केली होती. श्रीलंकेतले जवळपास 70% नागरिक हे बौद्ध धर्माचं पालन करतात आणि त्यांची जी मागणी होती त्याच्यानुसार मग कॅटल स्लॉटर पशुहत्या बंद करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, जंगल अधिकार कायदा 2006 महाराष्ट्र शासनाने बदल केलेले आहेत. काय बदल आहेत तर आदिवासी आणि परंपरागत जंगल प्रदेशातले जे कुटुंब आहेत त्यांना जंगल क्षेत्राजवळ घर बांधण्याची मुभा त्यांनी दिलेली आहे. आता हा जो बदल आहे महाराष्ट्र शासनाने केलेला, तर हे जे आदिवासी गट आहेत किंवा परंपरागत जंगलाच्या रिजनमध्ये राहणारे जी कम्युनिटीज आहेत त्यांना तिथं जंगल क्षेत्राजवळ घर बांधण्याची मुभा याच्यामुळे मिळते. ह्याच्यासाठी प्रयत्न कुणी केलेत? वयम नावाची आदिवासी संस्था आहे आणि ती आदिवासी उत्थानासाठी कार्यरत असते. पालघर आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये तिने हा पाठपुरावा केलेला आहे. मिझोराम जे आहे ते भारतातलं असं एकमेव राज्य आहे जिथं करोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. भारतात करोनामुळे एकही मृत्यू न झालेलं एकमेव राज्य ते मिझोराम. कधीपर्यंत? 29 सप्टेंबर 2020. ओके, कारण अजून करोना गेलेला नाही. याचं रिझन एकच आहे, कम्युनिटी डिसिप्लिन, नागरिकांमधली शिस्त. दॅट्स इट. सो नागरिकांमधली शिस्त का गरजेची आहे आणि ते सगळं की नॉर्थ ईस्टमध्ये तुम्ही बघा कोविड-19चा प्रसार आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप म्हणजे कंट्रोल्ड हिच्यात होत्या. आधी आपण ते बऱ्याच हिच्यात बघितलं होतं. सो मिझोराम एक लक्षात ठेवा. पर्यावरणीय कामगिरी निर्देशांक, सो एन्व्हायरमेंट परफॉर्मन्स इंडेक्स, हा कोण पब्लिश करतं? येल विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या सहकार्याने ते पब्लिश करतात. सो 3 संस्था आहेत, येल विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. दर 2 वर्षांनी हा निर्देशांक येतो. 2020 भारताचा क्रमांक 168 आहे. 2018 याच्या आधी 2 वर्षापूर्वी 177 होता. आता बघा हा प्रश्न जो आहे तुम्हाला MPSC कंबाईन राज्यसेवा इथं येऊ शकतो. हा जो प्रश्न आहे की कोण प्रकाशित करतं ते UPSC विचारू शकते. ओके, UPSC तुम्हाला आकडे विचारत नाही, कोण प्रकाशित करतं एवढं विचारतं. हा ना, याचा अर्थ हे असंच राहील का? नाही, पण आतापर्यंत तसंच आहे. 180 देशांमध्ये डेन्मार्क पहिल्या स्थानावर आहे 2020. ओके, कालचे प्रश्न बघा. जसवंत सिंह, युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाची फेररचना केली, बरोबर आहे. भाजपने 2 वेळा पक्षातून काढलं होतं, बरोबर आहे. म्हणजे 2009 आहे, त्याच्यानंतर 14 आहे. 2012 उपराष्ट्रपदाचे ते उमेदवार होते, हेही बरोबर आहे ना, पण त्यांचा पराभव झाला होता. नागोर्नो कराबाख है ना, आर्मेनिया, अझरबैजान, इथं फुल युद्ध छिडलेलं आहे ना, फुल राडा चालू आहे इथं, रोज न्यूज असते है ना. पण परत ते काय करायचं डिस्कस हे केलं आहे आपण. NH8 हा महामार्ग खालीलपैकी कुठं आहे? राजस्थान. चंदनाचं झाड, IUCN स्टेटस वल्नरेबल है ना. याचा कुठला आजार आपण बघितला होता बरं, कमेंट बॉक्समध्ये सांगा. क्रा कॅनल जे आहे तर ते कशाशी संबंधित आहे? थायलंडशी. म्हणजे चीनला क्रा कॅनल बनवायचा होता कारण त्यांचा जो इकडं इंडियन ओशनकडे येण्याचा रस्ता तो अजून कमी होईल म्हणून, पण थायलंडने सध्या तरी नाही म्हटलेलं आहे या गोष्टीसाठी. त्याच्यानंतर एसे, आजचा एसे बघा, गोईंग बियॉन्ड द मी टू मुवमेंट. आता हे आर्टिकल आहे द हिंदूचं, पण त्या आर्टिकलच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे की तुम्ही जे आज बघताय आणि ते केस स्टडीज आणि त्याच्यातून तुम्ही लिहिलं पाहिजे. MPSC एसे, वुमन सेफ्टी अँड इंडियन सोसायटी, 400 शब्दामध्ये. पहिला प्रश्न आजचा, संरक्षण सामुग्री खरेदीतील ऑफसेट धोरण रद्द करण्यात आलं आहे. ऑफसेट धोरणात आपण ज्या देशाकडून संरक्षण सामुग्री घेतो त्या देशात भारताला संरक्षण क्षेत्रात गुंतवणूक करणं अपेक्षित असतं.
फक्त अयोग्य, फक्त ब योग्य, दोन्ही अयोग्य. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार खालीलपैकी कुणाला जाहीर झाला? ओके, 2020चा नाही तर 2020 राहिला. आशा मंगेशकर, मीना मंगेशकर, उदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर. मास्टर दीनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय खालीलपैकी कोणत्या शहरात स्थापन केलं जाणार आहे? पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे. टॉमी ॲटकिन खालीलपैकी कोणत्या फळाची प्रजाती आहे? पेरू, चिकू, आंबा, केळी. पूर्योदय ही योजना खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? स्टील, ईशान्य भारत, एड्स, लोखंड. तर याची उत्तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.